हा प्रश्न केअरफुली वाचा आणि याला सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्क्युलर मोशन मधील कोनिकल पेंडुलम या टॉपिकवरती हा प्रश्न विचारला. प्रश्न अत्यंत सोपा आहे बघा. यामध्ये त्यांनी आपल्याला या स्ट्रिंग मध्ये असणारं टेन्शन किती आहे हे विचारलेलं आहे. एक स्ट्रिंग आहे ज्याची लेंथ L आहे. त्याच्या एका एंडला एक ऑब्जेक्ट कनेक्ट केलेला आहे ज्याचं मास M आहे. ठीक आहे. आणि हा एका सेकंदामध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्टला फिरवता, तर त्यावेळेस हा एका सेकंदामध्ये 1/π एवढे रिव्होल्यूशन्स कंप्लीट करतो. म्हणजे 1/π काय आहे? याची फ्रिक्वेन्सी आहे नाही का? 1/π. मग ओमेगा काय आहे? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. त्याचा फॉर्म्युला काय असतो? 2πf. म्हणजे आपण काय करू शकतो या ठिकाणी एफची जर किंमत ठेवली आपण 1/π, तर आपल्याला ओमेगाची किंमत भेटते 2 रेडियन पर सेकंद. ही झाली त्याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता एक ठिकाणी इथे व्यवस्थित बघा. इथे हा जो ऑब्जेक्ट आहे, आता हा ऑब्जेक्ट आपण इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये कन्सिडर करूया. तर कोणकोणते फोर्सेस लागतात बघा बरं यावर. पहिला फोर्स म्हणजे त्याचं स्वतःचं वेट जे डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे. त्यानंतर हा टेन्शन इन्क्लाइन आहे. समजा मी एक लाईन अशी ड्रॉ केली. बघा ह्या दोन्ही लाईन कशा झाल्या एकमेकांना पॅरलल झाल्या आणि त्यांना कनेक्ट करणारी ही लाईन क्रॉस करणारी म्हणजे झाली ट्रान्सव्हर्सल. मग हा अँगल जर का थीटा असेल इथे त्यांनी दिलेला, तर हा अँगल सुद्धा काय बनणार? थीटाच बनणार. बरोबर आहे. आणि आता हा जो टेन्शन आहे बघा, या टेन्शनला आपल्याला रिझॉल्व्ह करावं लागणार 2 कॉम्पोनंटमध्ये. मग ज्याच्यासोबत थीटा असतो त्याच्यासोबत कायम कॉस घ्यायचा आणि दुसऱ्या ॲक्सिस सोबत साइन घ्यायचं. म्हणजे हा जो कॉम्पोनंट आहे, तर हा कॉम्पोनंट बनणार टी कॉस थीटा नाही का? म्हणजे टी कॉस थीटा अपवर्ड डायरेक्शनमध्ये आणि एमजी डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये. दोघे सेमच आहेत. दोघे एकमेकांना बॅलन्स करतायत. इकडे कोणता कॉम्पोनंट येणार? इकडे येणार टी साइन थीटा आणि इकडे सेंट्रिफ्युगल फोर्स दॅट इज F इज इक्वल्स टू mr ओमेगा स्क्वेअर. हे दोघे एकमेकांना बॅलन्स करत आहेत. ठीक आहे. मग आता इथे जर आपण बघितलं तर हा एक राईट अँगल ट्रायंगल सुद्धा होतो बघा. इथून इथपर्यंत काय आहे? याची रेडियस आहे आणि ही याची लेंथ आहे. इथून मी साइन थिटा जर वापरला, साइन थिटा काय असतो? तो असतो ऑपोजिट अपॉन हायपोटेनिस. ऑपोजिट कोण आहे? R आहे. हायपोटेनिस कोण आहे? L आहे. म्हणजे R काय येणार? R येणार L साइन थिटा. बरोबर आहे. मग आता आपल्याला काढायचं काय? टी ची किंमत काढायची. मग आता टी ची किंमत काढण्यासाठी हे दोघे काय करतात? एकमेकांना बॅलन्स करतात. मग करा इक्वेट. टी साइन थिटा इज इक्वल्स टू mr ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच काय? टी साइन थिटा इज इक्वल्स टू m. R म्हणजे काय? R म्हणजे L साइन थिटा आणि ओमेगा स्क्वेअर. ओमेगाची किंमत किती आहे? ती आहे 2. 2 चा स्क्वेअर किती? 4. साइन थिटा काय होणार? कॅन्सल होणार. म्हणजे टी भेटणार आपल्याला 4 ml जे की ऑप्शन सी आहे बघा.